नमस्कार. आपण पाहत आहात एकता न्यूज. आज आपण पाहणार आहोत अडावत येथील नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात तब्बल 17 वर्षांनंतर पार पडलेल्या भावनिक आणि उत्साहपूर्ण स्नेहमिलन सोहळ्याची खास बातमी. जीवनाच्या धावपळीत शालेय जीवनातील आठवणी कायम मनात जिवंत राहतात आणि अशाच आठवणींना उजाळा देण्यासाठी अडावत येथील नूतन ज्ञान मंदिर विद्यालयातील 2008 ते 09च्या 12वी बॅचचे विद्यार्थिनी तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. कोणी अधिकारी झाले, कोणी शिक्षक, कोणी शेतकरी, पत्रकार, संपादक तर कोणी गृहिणी, पण काळ बदलला तरी मैत्री आणि शिक्षकांविषयीचा आदर आजही तसाच कायम असल्याचे या स्नेहमिलन सोहळ्यात पाहायला मिळाले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक के.बी. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली योगराज चिंचोरे सर, सावकारे सर, एम. पाटील सर आणि के.बी. पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. माजी विद्यार्थी प्रतिक्रिया. 17 वर्षांनंतर मित्रांना भेटून खूप आनंद झाला. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा संपर्क वाढला आणि या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रूही दिसून आले. यावेळी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवनातील जबाबदाऱ्या आणि पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. तसेच सर्वांना पुन्हा एकदा विद्यार्थी जीवनाचा आनंद अनुभवायला मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे महेश गायकवाड यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले. कॅमेरामन गजानन गायकवाड सोबत मी महेश गायकवाड, एकता न्यूज अडावत. बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एकता न्यूज आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज अडद गावातील नूतन ज्ञान मंदिर विद्यालय ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. या ठिकाणी उपस्थित असण्याचं एक कारण आहे की 17 वर्षानंतर स्नेहमिलन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तो म्हणजे इयत्ता 12वी बॅच वर्ष 2009 आणि या 2009 या वर्षाला या 12वी बॅचला जे लाभलेले जे शिक्षकवृंद आहेत, ज्यांनी विद्यार्थ्यांना अगदी चांगलं मोलाचं असं मार्गदर्शन ज्ञान त्यावेळेस दिलं आणि आज पुन्हा 17 वर्षानंतर अशा शैक्षणिक शिक्षक यांच्याशी आमचं विद्यार्थ्यांचं भेट ही झालेली आहे. आणि या स्नेहमिलन सोहळ्यानिमित्त थोडक्यात 2 शब्द आज मी जे काही या ठिकाणी शिक्षक वृंद उपस्थित आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. सर, नेमकं कसं वाटलं आज या ठिकाणी 17 वर्षानंतर बॅच 12वी वर्ष 2009चे विद्यार्थी आणि शिक्षक आपण या ठिकाणी उपस्थित आहात शाळेमध्ये? खरं म्हणजे खूप आनंद झाला आहे आजचा दिवस 22 मे 2026. आणि आजच्या 17 वर्षापूर्वी तुम्ही सगळेजण शिकायला होतात, इयत्ता 12वीला शिकत होतात. आणि खरं म्हणजे सांगायचं तर इथं आल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तुमच्याही आणि आमच्याही शिक्षकांच्या. आणि त्या जुन्या आठवणींमध्ये तुम्ही जे काही आज बोललात तर खरोखरच या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं आणि आपले विद्यार्थी एवढे प्रामाणिक आहेत याचा अनुभव आम्हाला आजच्या दिवशी आला आणि खूप आनंद झाला खरं म्हणजे इथे येऊन. एवढंच. या ठिकाणी भूगोल आणि इतिहास त्यावेळेस शिक्षण देणारे सर म्हणजेच माननीय सावकारे सर, गोळंबा कसा धरावा आणि कशा पद्धतीने तो धरून चौकण आणि जे काही आपण म्हणतो घ्यावं आणि पुढे जावं याबद्दल आपण थोडक्यात सरांकडनं जाणून घेत आहोत. काय सांगणार सर, त्यावेळेस बरेचसे क्षण आमच्या आठवणीत आहेत. आजचा दिवस जो आहे आठवणींना उजाळा सर्व विद्यार्थ्यांनी दिलेलं कसं आज वाटतं आपणास? आज खूप आनंदाचा दिवस आहे, कारण 17 वर्षानंतर आपण सगळे एकत्र आलो. त्याच्यानंतर आपण ज्या प्रत्येक क्षणाच्या आठवणी ज्या साठवून ठेवलेल्या होत्या त्याला उजाळा मिळाला. प्रत्येकाने या शाळेमध्ये काही ना काही आठवणी ठेवलेल्याच आहेत. आणि भूगोल हा माझा विषय होता, पण ज्यावेळेस मी प्रॅक्टिकलच्या टायमाला विद्यार्थ्यांना ग्राउंडवर आणायचो त्यावेळेस प्रत्यक्ष जीवनाचे धडे पण द्यायचो त्यांना. आणि त्यांना कशा पद्धतीने आपण जीवनाला समोर गेलं पाहिजे हे पण मी त्यांना सांगायचो. त्याच्यामुळे आज सहलीच्या आठवणी असतील किंवा त्यांच्या वर्गातल्या आठवणी असतील किंवा त्यांच्या एक स्वच्छतेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांना खाली आणायचो आम्ही त्या आठवणी असतील, तर सगळ्या आठवणीला उजाळा मिळाला आणि खूप आनंद वाटला. कारण प्रत्यक्ष ज्यावेळेस विद्यार्थी समोर आले तर 17 वर्षांचा एखादी विद्यार्थी समोर येतो तर त्याला ओळखणं कठीण होऊन जातं.
पण तो त्याचा विद्यार्थ्याचा अटॅचमेंट असल्यामुळे आपण त्या विद्यार्थ्याला त्या काळाच्या माध्यमातून बघत असतो आणि लगेच आपण त्याला ओळखतो आणि तेच आज घडलं आणि खूप आनंद झाला. तर खरं म्हणजे एकता न्यूजचे मी आभार मानतो. एकता न्यूजने एवढा चांगला कार्यक्रम घडून आणला आणि त्याचे एकता न्यूजचे जे सर्व आहेत महेश गायकवाड म्हणजे तुम्ही तर खरोखरच तुमच्यामुळे हा कार्यक्रम घडून आला आणि तुमचं खरोखरच एवढं धन्यवाद मानावे एकता न्यूजचे तेवढं धन्यवाद. या कार्यक्रमाचे आम्ही फक्त एक निमित्त आहोत सर, पण आपण सर्वांचं अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला 2009 या वर्षी 12वी बॅचला मिळालं. म्हणूनच आज 17 वर्षानंतर पुन्हा आम्ही तुमच्याशी भेट ही आज घेत आहोत. काय सांगणार सर, या ठिकाणी इंग्रजी विषय त्यावेळेस खूप कठीण वाटायचा आम्हाला, पण नक्कीच आपण तुमची म्हणावी त्यावेळेस एंट्री ही झाली आणि खूप काही चांगलं नवं चैतन्य विषय सोपा झाला. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालं होतं. खरं म्हणजे 2009 हे वर्ष तुमच्यासाठी जेवढं महत्त्वाचं होतं इयत्ता 12वीचं म्हणून, तेवढंच ते माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. कारण त्या वर्षी म्हणजे 2008-9 पासूनच आमच्या नोकरीच्या किंवा सर्व्हिसच्या आमच्या सेवेला सुरुवात झाली होती. आणि खरोखर आता जर आज म्हटलं 2009 ते 2026 17 वर्षाचा कालावधी म्हणजे जवळपास 1.5 तपाचा हा कालावधी आहे. 1.5 तपमध्ये निघून गेलं पण ते कळलं नाही. आजही ते पोरं त्या बेंचवर बसल्यानंतर असं वाटतं की आपण खरोखर यांच्यावर एक तास घ्यावा की काय. इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी निर्माण केलं. मी खरोखर या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, कोऑर्डिनेशन करणारी जी टीम आहे, उदाहरणार्थ महेश गायकवाड असेल किंवा त्याचे इतर साथीदार असतील आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वजण, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी त्या जुन्या आठवणींना परत एकदा उजाळा आणून दिला आणि खरोखर आम्हालासुद्धा तुमच्यासोबत 2009चं ते वर्ष परत एकदा नव्याने जगता आलं. नक्की सर, पुन्हा या आठवणींना उजाळा अजूनही मिळणार. त्यासाठी थोडक्यात आम्ही पुढचं नियोजन करणारच आहोत. आपल्याबरोबर अळावद येथील नितीनानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्याशी आपण आज बोलणार आहोत. कसं वाटतं सर, आज जो कार्यक्रम हा संपन्न झाला? खूप आनंद होतो आहे. धावपळीच्या युगामध्ये घडून गेलेला काळ जो आहे तो काळ पुन्हा जिवंत करण्याचं अतिशय चांगलं कार्य तुम्ही केलं. सर्व मुली वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेलेले होते, पण ते मुलं त्या मुली पुन्हा एकत्र आल्या आणि भूतकाळातील ज्या घटना होत्या त्या आठवणी तुम्ही पुन्हा ताजेतवाने केल्या. खूप आनंद झाला, तुम्हालाही आनंद झाला आणि आम्हालाही आनंद झाला. असे कार्यक्रम नेहमी झाले पाहिजेत ही जी अपेक्षा आहे. नक्कीच सर, तुमच्या अपेक्षाचं आम्ही तुमचं अनमोल असं मत आम्ही समजू शकतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा जे काही राहिलेले विद्यार्थी असतील त्यांच्या माध्यमातून पुन्हा असा हा गेट टुगेदर कायम करण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करणार आहोत. तर आजचा जो कार्यक्रम आहे स्नेहमिलन सोहळा 2009 वर्ष बॅच 12वीचा स्नेहमिलन सोहळा हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे. कॅमेरामॅन गजानन गायकवाड, महेश गायकवाड, एकता न्यूज. 17 वर्षानंतर या ठिकाणी विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आणि भूषणदादा आणि मी जवळच बसायचो. ती गमतीशीर गमती त्यावेळेस कॉलेजमध्ये रमत होते आणि आज 17 वर्षानंतर पुन्हा भूषणदादा यांच्याशी भेट ही होत आहे. तर भूषणदादा कसं वाटतं या? खूप अविस्मरणीय क्षण आहे आमच्यासाठी हा. 17 वर्षानंतर पुन्हा भेटत आहोत. या ठिकाणी सगळे मित्र मैत्रिणी तुम्ही आजूबाजूला बघत असाल की जो तो आपापल्या ग्रुपमध्ये सगळे उभे आहेत आणि आपापले जे मनोगत आहे, ज्या मनातल्या भावना आहेत ते व्यक्त करत आहेत. आता इथं अजून एक किस्सा चालू आहे, तिकडे एक वेगवेगळे किस्से चालू आहेत. तर महेशदादांनी या ठिकाणी सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. त्यामुळे महेशदादांचं एक फार ऋणी राहू इच्छितो. त्यानंतर भोजने असतील, एवढ्या लांबून आलेले आहेत. भोजने दादा नाशिकवरनं आलेले आहेत. या ठिकाणी नरेंद्र भाऊ आहेत, ते पण खूप लांबून आलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी आमचे शिक्षकवृंद असतील, त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं, आजही केलं आणि भविष्यातही करतील. धन्यवाद भूषणदादा, हे तुमचे शब्द खूप अनमोल आहेत आणि 17 वर्षानंतर ही ऐतिहासिक भेट होत आहे. या ठिकाणी राहुल दादा सुद्धा आहे, आपण त्यांच्याही विचारू त्यांचं मत काय वाटतं आजच्या या कार्यक्रमाबद्दल. आज 17 वर्षानंतर भेटतोय आज पंधरा दिवसानंतर भेटल्यानंतर भारी वाटतंय. सर्वांना एकत्र भेटू, त्यांना एकत्र भेटून एकदम भारी वाटलं.